तर एक चांगला लीडर म्हणून बनण्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या क्वालिटी असायला हव्यात? जसं आता सांगितलं मॅडम, पहिलं सगळ्यात मेन पेशन्स राहू द्या, दुसरं गुड लिस्नर राहू द्या, नेक्स्ट वन तुम्ही ॲज अ जेव्हा टीम म्हणून काम करता तेव्हा तुम्ही कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणं गरजेचं. एखाद्या समजा कारण मतभेद असतात मॅडम, जेव्हा आपण एखाद्या टीम मध्ये काम करतो सगळ्यांचे माइंडसेट सेम नसतात, माइंडसेट चेंज असतात, त्यामुळं प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं थोडंसं कठीण वाटतं आपल्याला. मग अशा वेळेस त्यांच्यातले जे मतभेद आहे ते विसरून आपण स्वतःहून सर्वजण त्याच गोलकडे काम करत गेलो तर आपण ते गोल खूप लवकर अचीव करू शकतो. म्हणजे पर्सनल लाईफ म्हणजे घरची थोडी अडचण होती जेव्हा मी जॉबसाठी जाणार होतो इंडस्ट्रीमध्ये, बट थोडंसं अडचण आली की घरही थोडंसं वडील थोडे आपले आजारी झाल्यामुळं थोडंसं मला माघारी घ्यावं लागलं. बट आता सॅटिस्फाय आहे की माझ्यामुळं खूप विद्यार्थ्याचे करिअर घडले. म्हणजे एक माझं ते टर्निंग पॉईंट झालं जे की मी ते यूज केलं. जेव्हा स्टुडंट्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात त्यावेळेस स्टुडंट्सनी कॉलेजमध्ये काय काय क्वालिटी चेक करायला हव्यात? आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅडम. जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजबद्दल म्हणा किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तुम्ही जाता तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टन्स त्या कॉलेजचं बिल्डिंग हे ते नका बघू तुम्ही, सगळ्यात मेन. कारण का खूप साऱ्या गोष्टी असतात जी बघणं गरजेचं आहे. सगळ्यात मेन तिथं कॅम्पस प्लेसमेंट आहे का ते चेक करा सगळ्यात अगोदर. दुसरं करिक्युलम ऍक्टिव्हिटीज रिलेटेड काय होतात, जसं की आता सांगितलं होतं मी आमच्याकडे वर्कशॉप घेतो आम्ही विद्यार्थ्याला, त्याच्यानंतर गेस्ट लेक्चर असतील किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग असेल, व्हिजिट असतील, अशा गोष्टी आम्ही कंडक्ट करतो विद्यार्थ्यासाठी. असं जर असेल ना तर तुम्ही निश्चितच त्या कॉलेजमध्ये तुम्ही आवर्जून ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. स्टुडंटमध्ये त्यांचं गोल अचीव करण्यासाठी तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करता? सगळ्यात मेन मी विद्यार्थ्याला पहिल्यांदा सेल्फ डिसिप्लिन शिकवतो मॅडम. जोपर्यंत सेल्फ डिसिप्लिन होत नाही तोपर्यंत त्यांचे गोल हे अर्धेच राहतात. सगळ्यात महत्वाचं स्वतःहून त्यांनी माइंडसेट तयार करणं गरजेचं आहे. स्वतः त्यांनी ऑब्सेस्ड व्हायला पाहिजे स्वतःच्या ग्रोथवर. सगळ्यात महत्वाचं मोटिवेशन तर आपण करतो प्रत्येक गोष्टीनं, जोपर्यंत आपण स्वतः मोटिवेट होत नाही तोपर्यंत समोरचे विद्यार्थी मोटिवेट होत नाही. तर आता एज्युकेशन सोबतच ज्या की दुसरा अदर स्किल डेव्हलप करायचे असतील तर त्या करण्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? सगळ्यात मेन मॅडम त्यांनी अपार्ट फ्रॉम एज्युकेशन, अपार्ट फ्रॉम करिक्युलम, त्यांनी स्किल्स डेव्हलप करणं मस्त आहे. हॅलो सर. हॅलो मॅडम. वेलकम टू एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंग्स. थँक्यू मॅडम. आज आपल्यासोबत आहेत विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय अलमलाचे कम्प्युटर डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट प्रोफेसर अब्दुल काजी सर. वेलकम सर. थँक्यू मॅडम. एकदम सर. आजच्या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. तर सर तुमची आत्तापर्यंतची जी लाईफची जर्नी आहे ती आम्हाला ऐकायला आवडेल. चालेल मॅडम. मी प्राध्यापक अब्दुल समद महबूब काझी, हेड ऑफ डिपार्टमेंट, सध्या कार्यरत आहे विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अलमला येथे. तर मी 2004ला 10वी पास झालो. ते माझ्या लातूरमधल्या शाळेतून कमला नेहरू प्राथमिक विद्यालयामधून, आणि नंतर 2006ला मी दयानंद सायन्स कॉलेजमधून माझी 12वी झाली. त्याच्यानंतर 2010ला मी MSBD इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासआउट झालेलं आहे. त्याच्यानंतर 2010पासून ते आजपर्यंत मी विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग या ठिकाणी कार्यरत आहे. जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा मी ॲज अ लेक्चरर म्हणून होतो. ठीक आहे. 2022ला मी हेड ऑफ डिपार्टमेंट झालेलं आहे त्याच ठिकाणी. तर तुम्हाला या करिअरमध्ये येण्याची प्रेरणा कशी मिळाली? आता विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं ज्या गोष्टी आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं कसे देता येतील त्यांच्या, जेणेकरून त्यांचं जे येणारं फ्युचर आहे, त्यांची लाईफ आहे, ते कशा पद्धतीनं चांगली करता येईल एज्युकेशनच्या माध्यमातून, म्हणून मी ह्या पर्याय निवडलेला आहे. तुमच्या या प्रवासात एखादी अवघड निर्णय आहे का की जो त्या निर्णयामुळे तुमच्या लाईफमध्ये काही चेंज झाला आहे का? हो, खूप सारे होते. बट एक महत्त्वाचं होतं जेव्हा म्हणजे पर्सनल लाईफ म्हणजे घरची थोडी अडचण होती जेव्हा मी जॉबसाठी जाणार होतो इंडस्ट्रीमध्ये, बट थोडंसं अडचण आली की घरही थोडंसं वडील थोडे आपले आजारी झाल्यामुळं थोडंसं मला माघारी घ्यावं लागलं. बट आता सॅटिस्फाय आहे की माझ्यामुळं खूप विद्यार्थ्याचे करिअर घडले. म्हणजे एक माझं ते टर्निंग पॉईंट झालं जे की मी ते यूज केलं त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यासाठी अचिव्हमेंट आहे
आणि जे माझे विद्यार्थी चांगले करत आहेत फ्युचरमध्ये आणि करतील पण, ते माझ्यासाठी खूप मोठे अचिव्हमेंट असणार आहे. तर हा निर्णय होता माझा जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये जॉईन झालं नाही, एज्युकेशन फील्डमध्ये जॉईन झालं. हा खूप मोठा निर्णय माझ्यासाठी घ्यावा लागला तेव्हा मला. तर तुमच्या या करिअरमध्ये जी तुमची सक्सेस स्टोरी आहे, तर त्या सक्सेस स्टोरीचे गुरु कोण आहेत? गुरु तर खूप भेटतात, बट सगळ्यात महत्त्वाचं माझं नाव घ्यावं वाटतो ते संजीव कुमार सोनवणे सर, जे चंद्रभानू सोनवणे कॉलेजचे संचालक आहेत. ते सर सोनवणे सर, त्यांनी जेव्हा मी सरकडे होतो 11वी आणि 12वीला ट्युशनला फिजिक्ससाठी, तर सरची जी टीचिंग मेथोडॉलॉजी आहे ते खूप आवडायची. सर असं पुस्तकातलं शिकवत नव्हते. सर एकदम फ्रीली, जसं की फिजिक्स म्हणतात ना बोटावर फिरवणं, तसं ते फिजिक्स बोटावर फिरवत होते. तेव्हापासून ते त्यांच्यासारखी बनण्याची प्रेरणा भेटली मला. त्यामुळं त्यांचे थोडेसे जे आहेत गुण ते थोडंसं घेत आहे मी, त्यामुळं मला त्याचा फायदा होतो आहे सध्या ह्या फील्डमध्ये. करिअरमध्ये तुम्ही जे स्टेप बाय स्टेप ग्रोथ करताय, ओके, तर ते ग्रोथ करत असताना तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम्सना फेस करावे लागले? सध्या म्हणजे कसं असतो, विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांच्यामधलं जो गॅप आहे ना, तो गॅप भरून काढणं खूप गरजेचं असतो. कारण एज गॅप असतो आणि जनरेशन गॅप ज्याला म्हणतात ते सध्या खूप आहे. कारण आजची जी पिढी आहे ते मोस्ट ऑफ द सोशल मीडियाशी कनेक्टेड आहे. त्यामुळं विद्यार्थी त्या पद्धतीनं शिकण्याची आवड निर्माण करतात की जसं सोशल मीडिया, कारण एक रील्स 15 सेकंदाची असते. त्यामुळं त्यांना टीचिंगमध्ये जेव्हा आपण बसवतो क्लासरूममध्ये, तर ते टिकवून ठेवणं ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. म्हणजे विद्यार्थ्याच्या आवडीनुसार त्यांना कसं शिकवता येईल आपल्याला, त्याच्यासाठी थोडं डिफिकल्ट जातो. बट ते हळूहळू म्हणजे काही गोष्टी विद्यार्थ्याकडून पण आम्ही शिकतो की त्यांना कशा पद्धतीनं टीचिंग हवी असते काय नाही. तर हा सगळ्यात महत्त्वाचा आमचं वर्क काय म्हणते त्याला, एक आमचं डिफिकल्टीज येतात आम्हाला जेव्हा आम्ही विद्यार्थ्यासोबत डील करतो तेव्हा. तुम्ही जे की म्हणता की गॅप आहे जनरेशनमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की काय चेंजेस व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये? हां, सगळ्यात मेन कसं आहे, एखादी गोष्ट आता जसं टेक्नॉलॉजी आपण यूज करतो त्याचं ॲडव्हान्टेज पण आहे बट डिसॲडव्हान्टेज पण असतात. कारण एका नाण्याचे दोन बाजू असतात. तर त्यासाठी महत्त्वाचं जेव्हा तुम्ही ॲडव्हान्टेज घेता त्या गोष्टीचं, तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्याच्याकडून शिका. आता खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्याला इंटरनेटवर अवेलेबल असतात, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत काही गोष्टी. बट आपल्याला जेव्हा आपण आता फॉर एक्झाम्पल सिम्पल, आता एखाद्या विद्यार्थ्याकडे आपण जेव्हा बघतो आजकालच्या, तर ते विद्यार्थी थोडंसं असं अनस्टेबल असतात जेव्हा ते बसतात अभ्यासासाठी, कारण डिस्ट्रॅक्शन खूप सारं झालं आहे आजकाल. तर त्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक ह्या जनरेशनमध्ये, कारण हे खूपच याचं टेक्नॉलॉजी रिलेटेड झालेत हे विद्यार्थी. कारण आजकाल स्मार्ट वॉच असेल, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप नोटिफिकेशन असतील म्हणा किंवा अदर गोष्टी असतील, हे ओल्ड डेजमध्ये नव्हते. जेव्हा 2010 ते 16पर्यंत 17पर्यंत ह्या गोष्टी तेवढ्या नव्हत्या यूजमध्ये. बट आफ्टर कोविड जसं झालं 19च्या नंतरचं, तेव्हापासून आता खूप सारे ड्रास्टिक चेंजेस झाले. तर त्यामुळं त्यांच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन्स खूप झाले. डिस्ट्रॅक्शन्स इन द सेन्स, एखादं नोटिफिकेशन पडलं की विद्यार्थी तिकडेच बघतो, ऑनलाईन लेक्चर असू द्या काही असू द्या. त्यामुळं ते एकदा क्लिक केलं की संपलं, तो विद्यार्थी त्याच दिशेने काय होतो निघून जातो. त्यामुळं हा खूप मोठा गॅप दिसून येतो जुन्या विद्यार्थ्यामध्ये आणि आता नवीन विद्यार्थ्यामध्ये. तर तुमचा मग टीचिंगपासून जे एज्युकेशनल लिडरशिपपर्यंतचा प्रवास जो आहे तो कसा होता? हां, पहिल्यांदा मला हार्डशिप जनरेट झाले शिकवताना की विद्यार्थ्याला माझ्याकडून सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने जावं, ही सगळ्यात महत्त्वाचं माझं पहिलं एम असतो. आणि तो मी द्यायचा प्रयत्न केला माझ्या विद्यार्थ्याला, आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी मला साथ दिली. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी, कारण जोपर्यंत विद्यार्थ्याचा विश्वास माझ्यावर येत नव्हता तोपर्यंत मी अचीव करत नाही कुठलीच गोल. त्यामुळं विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवले, त्या पद्धतीनं मला माझे गोल अचीव होताना दिसले. त्यामुळं मला हळूहळू स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आला की यस आय कॅन, मी करू शकतो त्या गोष्टी. कारण विद्यार्थ्याला सगळ्यात गोष्ट कशी महत्त्वाची असते, आता एखादी गोष्ट समोरच्याला पटवून देणं ही सगळ्यात मोठं टास्क आहे, बरोबर आहे ना? आलं, आपण आता समजा आपण आपल्या मनाला आपण सांगू शकतो, बट समोरच्याचे मत परिवर्तन करणं आणि त्याला पटवून सांगणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते.
तेच मला विद्यार्थ्यांना जेव्हा एखादं कन्सेप्ट शिकवायचे असतो ना, तेव्हा मला ते पटवून देण्यासाठी थोडंसं अवघड वाटायचं स्टार्टिंगला. मग जसजसं विद्यार्थी मला रिस्पॉन्स देत गेले तसतसं मला कॉन्फिडन्स वाढत गेला आणि त्यानुसार हळूहळू मी अचीव करत गेलो काही गोष्टी आणि मी शिकत गेलो. ते पण आता जेव्हा आपण शिकतो मनापासून तेव्हा आपण मनापासून शिकवतो विद्यार्थ्याला. तर ह्या पद्धतीनं मी हळूहळू आज ह्या पोस्टपर्यंत आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅनेजमेंटचं खूप महत्त्वाचं रोल आहे आमच्या, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ॲज अ हेड ऑफ डिपार्टमेंट मला डिपार्टमेंटचं देण्यात आलं आहे. ते एक महत्त्वाचं. तुम्ही म्हणताय की म्हणजे पटवून देता, मग तुम्ही म्हणजे कोणता वे यूज करता? हां, सगळ्यात महत्त्वाचं बघा मॅडम, जेव्हा आपण एखादी गोष्ट विद्यार्थ्याला सांगतो, बुकिश नॉलेज किंवा बुकिश एक्झाम्पल देऊ नका त्यांना जेव्हा तुम्ही शिकवताना तेव्हा तुम्ही त्याला एखाद्या रिअल टाईम एक्झाम्पल सोबत जोडा. तेव्हा जाऊन ते विद्यार्थी लाईफ टाईम लक्षात ठेवतील त्या गोष्टीला. आता कुठलीही गोष्ट असेल, आपण आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्या कम्प्युटरमध्ये स्टॅकचं एक्झाम्पल सांगतो आपण, ठीक आहे, फर्स्ट इन लास्ट आउट असं म्हणतो आपण. बट तीच वेळ जर आपण दाखवली विद्यार्थ्याला एकावर एक थर लावून आणि दाखवता येते की जी पहिली वस्तू आपण खाली ठेवली ते सगळ्यात बाहेर येणार आहे शेवटी. तर असं जर आपण रिअल टाईम एक्झाम्पल समोर ठेवून प्रॅक्टिकल वेजनं जर शिकवलं विद्यार्थ्याला, ती खूप त्यांना लाईफ टाईम अचीव करण्यासारखं आणि लाईफ टाईम त्यांच्या मनामध्ये राहतात आणि माइंडमध्ये राहतात. कारण का, जर एखाद्या विद्यार्थ्यानं आज अभ्यास केला तर विसरून जातो, कारण लॅक ऑफ रिव्हिजन असते त्यांचं. त्यामुळं ती अडचण तिथे येते त्यांना. जर एखादी गोष्ट आपण त्यांना रिअल टाईम कनेक्टेड करून दाखवली तर ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे आणि ते त्यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट राहते की एखादं रिअल टाईम एक्झाम्पल आपण ह्या वेळेस ह्या कन्सेप्टसाठी शिकलो होतो. तर ते खूप चांगलं त्यांच्यासाठी राहतात गोष्टी. म्हणून रिअल टाईम एक्झाम्पल मी कनेक्ट करतो आलं, जेणेकरून विद्यार्थीसुद्धा ते क्लासरूमला एक एन्जॉयमेंट म्हणून लेक्चर अटेंड करतील त्या गोष्टीला. जेव्हा तुम्ही रिअल टाईम एक्झाम्पल कनेक्ट करता तुमच्या शिक्षणासोबत, तर ते त्यामुळं आणि विद्यार्थ्याचं अटेन्शन वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतो वर्गामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांना एक रिअल टाईम एक्झाम्पल म्हणा किंवा अदर वे ना तुम्ही त्या विद्यार्थ्याला ती कन्सेप्ट पटवून देत असाल, ते एक महत्त्वाचं आहे मॅडम. तर तुम्ही लिडरशिप निभावत असताना कोणत्या म्हणजे जे की नवीन ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या शिकायला भेटल्या तुम्हाला? हां, सगळ्यात महत्त्वाचं मी शिकलो बघा पेशन्स. पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाता, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही चांगले लिसनर होणं गरजेचं आहे. जेव्हा समोरच्या अडचणी तुम्ही समजून घेता तेव्हा जाऊन तुम्ही त्या अडचणीला दूर करू शकता. जर समजूनच घेत नसाल, समोरचे लिसनिंग जर करत नसाल, ठीक आहे, तर तेव्हा आपण कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करू शकत नाही, रिझॉल्व्ह करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टीमसोबत वर्क करणं. टीमला ऑर्डर देणं नाही, टीमसोबत वर्क करणं. जेव्हा आता एखादं टास्क असेल माझ्या डिपार्टमेंटला तर आम्ही सर्वजण मिळून करतो. मी असं नाही की माझं एखादं फॅकल्टी करेल, आम्ही सर्वजण त्या टास्कमध्ये उतरतो. आलं, ॲज अ वी म्हणून काम करतो आम्ही, नॉट आय. आलं का लक्षात? त्यामुळं वी जेव्हा येतो ना तेव्हा खूप साऱ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो, कारण टीममध्येच नाव आहे, टुगेदर ईच अचीव मोर. दॅट्स वाय टीम बिल्डिंग होणं गरजेचं आहे आपल्यामध्ये. तर ते एक महत्त्वाचं आहे. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाचे शिकायला भेटला मला जेव्हा मी ॲज अ हेड ऑफ डिपार्टमेंट. जेव्हा आपण शिक्षक असतो तेव्हा आपण काय म्हणतो की HODचं ठीक आहे, चालतंय, चला चांगलं आहे. बट जेव्हा आपण ॲज अ हायर पोस्टला येतो तेव्हा आपल्या लक्षात येतात काही गोष्टी आपल्याकडून चुकलेल्या असतात. जेव्हा आपण शिक्षक होतो आणि आज आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जेव्हा आलो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ते बारीक चुका आपल्याकडून झाली, ती आता होता कामा नये, ना आपल्या कलिगकडून, ना आपल्या शिक्षकाकडून, ना आपल्याकडून. जेणेकरून आपण आपल्या कॉलेजला म्हणा, मॅनेजमेंटला म्हणा, सोसायटीला चांगल्या गोष्टी आपण देऊ शकतो. त्या गोष्टी महत्त्वाच्या. तर एक चांगला लीडर म्हणून बनण्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटी असायला हव्यात? जसं आत्ता सांगितलं मॅडम, पहिलं सगळ्यात मेन पेशन्स राहू द्या. दुसरं, तुम्ही गुड लिसनर राहू द्या. नेक्स्ट वन, तुम्ही ॲज अ जेव्हा टीम म्हणून काम करता तेव्हा तुम्ही कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणं गरजेचं आहे. एखादं समजा, कारण मतभेद असतात मॅडम, जेव्हा आपण एखाद्या टीममध्ये काम करतो सगळ्यांचे माइंडसेट सेम नसतात, माइंडसेट चेंज असतात. त्यामुळं प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं थोडंसं कठीण वाटतं आपल्याला. मग अशा वेळेस त्यांच्यातले जे मतभेद आहेत ते विसरून आपण स्वतःहून सर्वजण
त्याच गोलकडे काम करत गेलो तर आपण ते गोल खूप लवकर अचीव करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची लीडरची जी क्वालिटी असते ती की सोबत घेऊन काम करणं गरजेचं आहे. त्याला सगळ्यात महत्त्वाचं सोबत जेव्हा तुम्ही येता ना, जेव्हा आपण स्वतःहून उतरतो, लीडर जेव्हा पहिल्यांदा एक टास्क करून दाखवतो तर ते टास्क मग आपले कलिक बराबर करतात. त्यांना कारण माहीत नसतो की ते टास्क कसं करायचं, त्यामुळे ते बॉदर होतात. कधी कधी असं ऑकवर्ड फील होतो आणि त्यांच्याकडून चुका होतात. ते चुका जर होऊ द्यायचे नसेल तर एक सॅम्पल ॲटलिस्ट तुम्ही करून दाखवा ॲज अ लीडर म्हणून किंवा ॲज अ टीम हेड म्हणून तुम्ही करून दाखवला ना, तेव्हा बाकीचे बराबर ते अनुकरण करत जातात. तर ही गोष्टी गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एका लीडरशिपमध्ये येता. कारण लीडर हा लीड करण्यासाठी असतो ना की असं आपल्याला ऑर्डर देण्यासाठी असतो. ते एक महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही लीड करता डेफिनेटली तुम्ही अचीव करू शकता आणि सक्सेस भेटते 100% तुम्हाला त्या गोष्टीला. तर आता HOD म्हणून लोकांच्या मनात काय समज असतो की HOD रोल निभावणं सोपं आहे का? हा, पहिलं कसं असतो, रील आणि रिअल हे 2 गोष्टी वेगवेगळ्या असतात. सगळ्यात मेन लोकांना वाटतं की हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, आपापलं निवांत असतो. तसं नाही. कारण कसं आहे, जेव्हा ॲज अ शिक्षक असतो तेव्हा आपण फक्त शिकवण्याकडे भर देतो आणि जेव्हा आपण हेड ऑफ डिपार्टमेंट असतो तेव्हा शिकवणं, दुसरी गोष्ट ॲडमिनिस्ट्रेशन करणं आणि सगळ्यात मेन आपण ब्रिज असतो मॅनेजमेंटमधलं आणि आपल्या शिक्षक आणि स्टुडंटमधला. ते ब्रिज खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कारण काही गोष्टी कशी असतात विद्यार्थ्याकडून येतात, काही ठिकाणी कसं असतो की एखाद्या शिक्षकाचं समजा एखादं कन्सेप्ट नाही समजलं तर ते विद्यार्थी फीडबॅक देतात. जेव्हा आम्ही फीडबॅक घेतो विद्यार्थ्याकडून तर विद्यार्थी काय करतात, फीडबॅक देतात आम्हाला की सर हा थोडा कन्सेप्ट समजलं नाही, थोडंसं रिपीट घ्यायला लावा. मग तेव्हा आम्हाला शिक्षकाला डायरेक्टली म्हणता येत नाही. जर डायरेक्टली म्हणलं तर थोडंसं कॉन्फ्लिक्ट वाढत जातात. मग त्यामुळं आम्ही काय म्हणतो, परत एकदा थोडंसं दुसऱ्या वेळेनं आम्ही त्या शिक्षकाला सांगतो की या पद्धतीनं तुम्ही काय करा, परत एकदा त्यांना रिवाईज घ्या, परत एकदा त्यांना डबल तुम्ही काय करा ते एक्झाम्पल सोडून घ्या, जेणेकरून ना शिक्षकाला अडचण येते ना विद्यार्थ्याला. ह्या पद्धतीनं ते दुवा साधणं गरजेचं आहे. त्यामुळं जेव्हा पॅरेंट्स येतात, पॅरेंट्स डिरेक्टली हायर अथॉरिटीकडे येतात ना की शिक्षकाकडे जातात, टीचरकडे. त्यामुळं तेव्हा आपल्याला विचारतात त्यांनी पूर्ण गोष्टी डिपार्टमेंटच्या, हे सगळं पूर्ण त्यांना समजून सांगावं लागतो. तर हा सगळ्यात मोठं रोल असतो की ब्रिज म्हणून काम करावं लागतं आम्हाला, जे की मॅनेजमेंट, पॅरेंट्स, स्टेकहोल्डर जे असतात, आमचे शिक्षक असतील, आमचे स्टुडंट्स असतील, तर त्यामुळं आम्हाला खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि बायस राहावं लागतं आम्हाला तेव्हा त्यामध्ये ते काम करणं. पण मग जेव्हा तुमच्याकडे स्टुडंट येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना म्हणजे कसं हँडल करता? हां, सगळ्यात मेन पहिल्यांदा विद्यार्थी आणि माझ्यातला जो गॅप असतो ना तो कमी करावा लागतो मला. कारण कसं, आता जेव्हा आपण हायर अथॉरिटीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा खूप घाबरतो आपण की काय बोलतील की कसं आहे काय. तर त्या अगोदर ती सगळ्यात मेन, जोपर्यंत आपण विद्यार्थीमधलं बॉन्ड स्ट्रॉंग करत नाही आपल्यासोबतचं, तोपर्यंत तुम्हाला ना बारीक सारी चुका दिसून येत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग कराल तुमचं बॉन्ड, तर ते काय करतात, तुम्हाला बारीक सारी गोष्टी पण आणून दाखवतात, सर हे असं चुकलं हे, जेणेकरून आपण त्या चुकामधून शिकून चांगल्या पद्धतीने हे करू शकतो. म्हणून पहिलं काम माझं हेच असतो की विद्यार्थ्याच्या मनातली भीती दूर करणं गरजेचं आहे. तर त्यांना नॉर्मली असं जसं आपण घरामध्ये बोलतो, काय चाललं आहे, कसं आहेस, झालं का, अभ्यास चालू आहे का, मग आज काय शिकला, असं करून हळूहळू त्यांचं मनामध्ये मला विश्वास निर्माण करावा लागतो. मग जेव्हा जाऊन विद्यार्थी सांगतात की सर आज असं झालं, ह्या गोष्टी घडल्या, मग मला त्याच्यावर सोल्युशन त्यांना नेक्स्ट डेला किंवा डिस्कस करून देता येतो तेव्हा. तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्याच्या मनातलं पहिल्यांदा जी भ्रम असतो किंवा घाबरतात, भीती येते, ते लांब करूनच मला त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करून सॉल्व करतो त्यांच्या गोष्टी. तर आता एज्युकेशन आणि इंडस्ट्री या दोघांना कसं रिलेट करता येईल? हां, आता एज्युकेशन जे आहे ते, आता एक सिम्पल एक्झाम्पल, बोर्डाचं करिक्युलममध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन III असे कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये इंडस्ट्रीचं इन्व्हॉल्वमेंट असतो सिलेबस डिझाईन करताना आमचा. तर आत्ता सिलेबस चेंज झालेले आहेत, बट त्याच्यामध्ये पण कसं झालं, विद्यार्थ्याला आता इंटर्नशिप देण्यात आलेली आहे इंडस्ट्रीकडून.
तर आम्ही आमच्या विद्यार्थ्याला 12 आठवड्याचं इंडस्ट्री एक्सपोजर देतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आपण जे शिकलात आत्तापर्यंत विषय ते इंडस्ट्रीमध्ये रिअल कुठं यूज होतात. आता आपण साधं सिम्पल एक्झाम्पल, आपण सॉफ्टवेअर इंडस्ट्री रिलेटेड आहे तर आपलं सर्व कम्प्युटराईज गोष्टी आहेत आलं. बाकी मेकॅनिकल सिव्हिल ह्यांचे कसे थिंग्स दिसून येतात समोर, बट आपली कम्प्युटर गोष्टी नाही. त्यामुळं त्या विद्यार्थ्याला अडचण येते की थिअरी शिकवताना, प्रॅक्टिकल शिकवताना की हा ॲक्च्युअल डेटा कुठं वापरायचा. जेव्हा ते इंडस्ट्रीमध्ये येतात, डिझाईन बघतात, लाईफ सायकल बघतात त्या सगळ्या गोष्टीची, मग त्यांना ते एक्सपोजर येतो. तर हा खूप मोठा रोल आहे इंडस्ट्रीचा एज्युकेशनमध्ये, जे की थिअरीकडून प्रॅक्टिकलकडे, रिअल लाईफ नॉलेजकडे घेऊन जाणारा कन्सेप्ट आहे. म्हणून इंडस्ट्रीचं कंपल्सरी इन्व्हॉल्वमेंट असणं मस्ट आहे एज्युकेशन फील्डमध्ये. तेव्हा जाऊन आपण काय करू शकतो, आपलं जे एज्युकेशन हब आहे ते खूप स्ट्रॉंग होईल आपलं, त्या जेवपर्यंत इंडस्ट्री आपल्या इंटरॅक्शन करत नाही स्टुडंटसोबत. त्यासाठी खूप सारी गोष्टी आहेत, जसे की इंडस्ट्रियल व्हिजिट असते विद्यार्थ्यासाठी आपण करू शकतो. आता इंटर्नशिप आहे विद्यार्थ्यासाठी, गेस्ट लेक्चर असतात जे की इंडस्ट्रीमध्ये काम करतात, जे की ॲक्च्युअल एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असतात. त्या लोकांना आपण बोलवतो आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या डिपार्टमेंटला, आणि त्यांच्याकडून आपण विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन ठेवतो, त्यांचे लेक्चर्स ठेवतो, वर्कशॉप असतात. त्या पद्धतीनं विद्यार्थींना इंडस्ट्रीचं एक्सपोजर भेटतो थोडक्यामध्ये, जे की त्यांनी आफ्टर डिप्लोमा म्हणा, आफ्टर डिग्री म्हणा, जाऊन जे एक्सपोजर करणार आहे त्याचंच आपण प्रायर बेस तयार करून देतो त्यांना. अशा पद्धतीनं आपण आपल्या डिपार्टमेंटला त्या गोष्टी प्रोव्हाइड करायला चालू करतो. ओके, तर म्हणजे एज्युकेशन आणि जे की आपलं इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये जी की टेक्नॉलॉजी असते, तर ते टेक्नॉलॉजीचा काय रोल प्ले करणार आहे ते? इंडस्ट्रीची जी टेक्नॉलॉजी आहे, आता डे बाय डे कसं झालं आहे, टेक्नॉलॉजी चेंज होते मॅडम. जसं आता आपण एक्झाम्पल जर बघितलं तर आपण अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम यूज करतो मोबाईलमध्ये. ते दरवर्षांनी काय होते किंवा 6 महिन्यांनी अपडेट यायला चालू होतं, नवीन चेंजेस येतात. त्यामुळं जी नवीन टेक्नॉलॉजी सध्या मार्केटमध्ये, जसं की आज आपण पायथन यूज करतो, डेटा सायन्स यूज करतो, डेटा अनालिटिक्समध्ये आपण काम करतो, तर ह्या गोष्टी विद्यार्थ्याला एज्युकेशनमध्ये कम्प्लिटली भेटत नाही. म्हणून इंडस्ट्री काय करतात, इंटर्नशिपचे ठेवतात, कोर्सेस असतात, किंवा काही ठिकाणी त्या विद्यार्थ्याला ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड केले जातात इंटर्नशिप रिलेटेड. मग ही जी टेक्नॉलॉजी जी वापरत आहेत सध्या करंटली वर्किंगमध्ये, तर अशाच ॲडव्हान्टेज होतो जेव्हा इंडस्ट्री इंटरॅक्ट करते त्या विद्यार्थ्यासोबत. हा एक महत्त्वाचा रोल आहे इंडस्ट्रीचा, की नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी आले त्याच्यावर हँड्स ऑन होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं. ते एक महत्त्वाचा रोल आहे त्याचा. आता कॉलेजेस आणि कंपनीज मिळून जे की स्टुडंटला जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा प्रकारे त्यांना प्रोव्हाइड करतील, म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये त्यांचा रोल्स वगैरे? हा, सगळ्यात मेन मॅडम आता सध्या आंत्रप्रेनर असणं गरजेचं आहे. सगळ्यात मेन इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःचं काय करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं एक मेंटरशिप देणं गरजेचं आहे विद्यार्थ्याला. इंडस्ट्रीनं पण ॲज वेल ॲज इन्स्टिट्यूटनं पण एक मेंटरशिप दिलं की ते विद्यार्थ्याला आपोआपच काही गोष्टी भेटायला चालू होतात हळूहळू. जसं की TPOचा मेन रोल असतो, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरचा, तसंच एक मेंटर जर दिला आपण एंटरप्रेन्योरशिपसाठी, स्टार्टअपसाठी. दुसरी गोष्ट, आता अटल योजना म्हणून अशा खूप सारे एंटरप्रेन्योरशिपचे सेंटर्स आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे, थ्रूआउट इंडियामध्ये पण आहेत खूप सारे. अशासोबत ते पूर्णतः फायनान्शियल सपोर्ट असेल, काही गोष्टीला विद्यार्थ्याला लागणारे असेल, किंवा काही कोर्सेस प्रोव्हाइड करतात. आता खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचा वापर करून विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये जी लागणारी सर्टिफिकेशन आहेत ते करू शकतात. तर ही प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्याला आपण साध्या भाषेमध्ये जर म्हणलं तर मूक्स असं कन्सेप्ट आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. तर ते प्रोव्हाइड करून देता येतो इंडस्ट्रीच्या मार्फत पण, इन्स्टिट्यूटच्या मार्फत पण, जेणेकरून विद्यार्थ्याला त्या गोष्टीला खूप साऱ्या गोष्टी भेटू शकतात, जे की करिक्युलममध्ये गॅपमध्ये असतात, ते अचीव करू शकतात त्याच्या ठिकाणी. जेव्हा स्टुडंट्स कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात त्यावेळेस स्टुडंट्सनी म्हणजे कॉलेजमध्ये काय काय क्वालिटी चेक करायला हव्यात? हां, आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅडम. जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजबद्दल म्हणा किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टन्स त्या कॉलेजचं बिल्डिंग हे ते नका बघू तुम्ही, सगळ्यात मेन. कारण का,
खूप साऱ्या गोष्टी असतात जे की बघणं गरजेचं आहे. सगळ्यात मेन तिथं कॅम्पस प्लेसमेंट आहे का ते चेक करा सगळ्यात अगोदर. दुसरं करिक्युलम ॲक्टिव्हिटीज रिलेटेड काय होतात, जसं की आता सांगितलं होतं मी आमच्याकडे वर्कशॉप घेत होतो आम्ही विद्यार्थ्याला, त्याच्यानंतर गेस्ट लेक्चर असतील किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग असेल, व्हिजिट असतील, अशा गोष्टी आम्ही कंडक्ट करतो विद्यार्थ्यासाठी. असं जर असेल ना तर तुम्ही निश्चितच त्या कॉलेजमध्ये तुम्ही आवर्जून ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. बट ह्या गोष्टी अगोदर चेक करावं लागतील. फक्त तुम्ही फिजिकल कॅम्पस बघू नका, इंडस्ट्री त्यांच्यासोबत इंटरॅक्शन बघा. खूप सारे आता इंडस्ट्री आहेत जे की त्यांचे इन्क्युबेशन सेंटर कॉलेजमध्ये इस्टॅब्लिश केलेले आहेत. तर असे पण इन्स्टिट्यूट तुम्ही बघू शकता आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. काय अडचण येणार नाही तुम्हाला. तर स्टुडंटमध्ये त्यांचं गोल अचीव करण्यासाठी तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करता? सगळ्यात मेन मी विद्यार्थ्याला पहिल्यांदा सेल्फ डिसिप्लिन शिकवतो मॅडम. जोपर्यंत सेल्फ डिसिप्लिन होत नाही त्यांनी तोपर्यंत त्यांचे गोल हे अर्धेच राहतात. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःहून त्यांनी माइंडसेट तयार करणं गरजेचं आहे. स्वतः त्यांनी ऑब्सेस्ड व्हायला पाहिजे स्वतःच्या ग्रोथबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं ते मोटिवेशन तर आपण करतो प्रत्येक गोष्टीनं. जोपर्यंत आपण स्वतः मोटिवेट होत नाही तोपर्यंत समोरचे विद्यार्थी मोटिवेट होत नाही. तर त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल म्हणा किंवा त्याच्यामध्ये आता एखादा विद्यार्थी येतो, सगळे विद्यार्थी एकसारखे नसतात, डायव्हर्सिटी असते सगळ्यामध्ये. बट त्या डायव्हर्सिटीला युनिफॉर्ममध्ये कन्वर्ट करावा लागतो आम्हाला. तर अशा वेळेस आम्ही काय करतो, जे विद्यार्थी आपण म्हणतो ना बॅक बेंचर्स असतात हे असतात, अशाला आम्ही अगोदर पुढं आणतो. सगळ्यात मेन ॲटोमॅटिकली त्यांना बघून मिडल जे ॲव्हरेज स्टुडंट आहेत म्हणा, जे टॉपर आहेत, ते स्वतःहून पुढे येतात. जेणेकरून त्यांना एक स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही शिकवतो लॅबमध्ये प्रॅक्टिकल्स जेव्हा असतात तेव्हा आम्ही विद्यार्थ्याला इन्व्हॉल्व करतो. मेन आता समजा एखादं प्रोग्रामिंगचं कन्सेप्ट असेल तर अशा वेळेस आम्ही काय करतो, एरर जर आले तर ज्या विद्यार्थी कॅपेबल आहेत एरर्स काढण्यासाठी अशाला आम्ही मोटिवेट करतो, पुश करतो. मग तो विद्यार्थी काय करतो, त्या दुसऱ्या विद्यार्थ्याचे एरर्स असतील म्हणा, काही चुका झालेल्या असतील तर ते काय करतात, कव्हर करतात, रिकवर करून देतात. ह्याच्यानं काय होते, त्या दोघांमध्ये बॉन्डिंग तर असते विद्यार्थ्याची. एखाद्या शिक्षकाला कसं विचारावं घाबरतात विद्यार्थी, त्यामुळे मित्रालाच विचारणं तर काही अडचण नाही. त्यामुळं दोघांमध्ये कम्युनिकेशन बॉन्डिंग होते आणि सगळ्यात मेन एकमेकाला बूस्टअप भेटतो त्यांना. तर ही आम्ही वेजनं त्या विद्यार्थ्याला मोटिवेट करतो मॅडम शिकण्यासाठी. ओके. तर आता एज्युकेशनसोबतच ज्या की दुसऱ्या अदर्स स्किल डेव्हलप करायचे असतील तर त्या करण्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? सगळ्यात मेन मॅडम त्यांनी अपार्ट फ्रॉम एज्युकेशन, अपार्ट फ्रॉम करिक्युलम, त्यांनी स्किल्स डेव्हलप करणं मस्ट आहे. कारण आता इंडस्ट्रीला पण आणि इन्स्टिट्यूटला पण स्किल्स डेव्हलप असणं मस्ट आहे. सोबतच तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, कम्युनिकेशनवर कमांड असणं गरजेचं आहे तुमचं सध्या. कारण आता सध्या कम्युनिकेशनवर खूप साऱ्या गोष्टी असतात. कारण समोरच्याला जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपलं कम्युनिकेशनच सगळ्यात मेन रोल असतो आपला. तर तुम्ही जेव्हा एखाद्या स्टुडंट्सला आम्ही अगोदर कम्युनिकेशन कसं असतो तर त्याला सिम्पल आम्ही एक्झाम्पल कसं करतो आम्ही, की आता एखादं बीट असेल, पॉईंट असेल, ठीक आहे, जे की झालेलं आहे, तर आम्ही त्या विद्यार्थ्याला सिम्पल एक्सप्लेन करायला सांगतो समोर बोर्डावर. कारण कसं आहे, बेंचवर बसणं गोष्ट वेगळी असते आणि बोर्डावर जाऊन सांगणं डिफरंट असतो. तेव्हा त्याला समोर आणतो आम्ही, जेणेकरून त्या विद्यार्थ्यामध्ये हळूहळू पर्सनॅलिटी डेव्हलप चालू होते. तर हेच गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात की स्किल्स डेव्हलप करा. आलं. आता स्किल्स तर खूप सारे वेजमध्ये आहेत. कोणी म्हणतो की सर मी हा कोर्स करू का? हे बघा, कोर्स तुमचं जो असतो ते तुमचं एक सिम्पल अकॅडमिक रिलेटेड कॉन्सेप्ट आहे. स्किल्स इज अ डिफरंट वन. तुम्ही दुसऱ्यापेक्षा युनिक कशा आहात हे तुमची स्किल्स सांगते. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर बना. एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही ती प्रॉब्लेम ॲनालिसिस करा, त्याला चेक करा आणि त्याच्यासाठी बेटर सोल्युशन काय, हे म्हणजे स्किल्स असतात. आपलं स्किल्स म्हणलं तर माइंडसेट काय झालं की आपण एखादा कोर्स केलं, समजा आता मी जावाचा कोर्स केला तर माझ्याकडे स्किल आलं नाही. जावाचा कोर्स हा तुमचं करिक्युलमचंच पार्ट आहे. बट महत्त्वाचं, जावा बेस्ड ॲप्लिकेशन जेव्हा बनवतो त्याच्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना अनालाइज करा आणि त्याला सोल्युशन बेटर काय देता येतील याच्यासाठी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर जेव्हा बनता, ही सगळ्यात मेन त्याचे स्किल्स डेव्हलपमेंट आहे मॅडम. तर आता स्टुडंटला आपला जो फेल्युअर आहे तो कसा मॅनेज करता आला पाहिजे? सगळ्यात
महत्त्वाचं मॅडम जे फेल्युअर शब्द आहे ना, ते विद्यार्थ्यांनी खरं तर लक्षातच ठेवू नये. कारण कसं असतो, आपण एका पाथवर असतो, पाथवर खूप सारे ऑब्स्टॅकल येतातच, काही अडचण नाही. तर त्या ऑब्स्टॅकलला न घाबरता तर आपण त्याच्यावर ओव्हरकम करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय एखादा बॅक राहिला असेल तर ते तेवढं विचार करू नये त्या विद्यार्थ्यांना. आपण त्या सब्जेक्टवर जेव्हा आपण थोडंसं अभ्यास करू, रिसर्च करू, ते सब्जेक्ट इझी गोईंगमध्ये निघून जातो. बट त्याचं जे इम्पॅक्ट असतो ते आपल्या गोल अचीव करण्यापासून थांबवतो. त्यामुळं विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीला फेल्युअरला बघू नये, त्या गोष्टीमध्ये शिकावं त्या विद्यार्थ्यांनी. असे खूप सारी स्टोरीज आहेत, सक्सेस स्टोरीज, जे की माझे विद्यार्थी आहेत, चांगले इंजिनिअरिंग कॉलेजला पण आहेत. जे की रिसेंटली बघा 2022-23ची गोष्ट आहे, विद्यार्थी जे सेकंड इयरपर्यंत AT-KT घेत होते. बट अचानकच त्यांना मोटिवेशन भेटलं, इंट्रिन्सिक, म्हणजे त्यांच्या मधूनच त्यांना एक मोटिवेशन आलं की नाही, आपल्याला अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय आपला पर्याय नाही. त्यामुळं त्यांनी एवढ्या जोमानं अभ्यास केलं त्या विद्यार्थ्यांनी. त्यांचे जे काही बॅकलॉग होते ते तर क्लिअर केले, सेकंड इयरचे प्लस थर्ड इयरचे, 5th सेमचे, आणि 6व्या सेमला त्यांनी 85-86 अबो पर्सेंटेज घेतले. ही विद्यार्थी करू शकतात. असे 1-2 नाहीत, असे खूप सारे विद्यार्थी जे की अशा फेल्युअरला सुद्धा मात करतात. म्हणून एखादा विषय बॅक राहणं, एखादं AT-KT लागणं, याला तुम्ही फेल्युअर म्हणून म्हणजे मनावर असं बिमवून घ्यायचं नाही की ठीक आहे, मी आता फेल झालो, आता होत नाही. नाही, नेवर गिव्ह अप. कधी पण तुम्ही स्वतःला असं सोडून देऊ नका, 100% तुम्ही होतं. आणि एक ठिकाणी मी वाचलो होतो, जेव्हा तुम्हाला एखादा विषय अवघड जातो तर तुम्ही त्या विषयावर पुस्तक लिहा. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. जसं आता माझं स्वतःचं एक्झाम्पल जर दिलं मी, तर जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो फर्स्ट इयरला, तेव्हा फर्स्ट इयरला C लँग्वेज असतो, जे की खूप अवघड विषय असं मानतात. ठीक आहे, तर मला पण अवघड वाटायचं. मग प्रोग्राम समजून घ्यायचं समजतच नव्हतं, कसं समजवायचं काय नाही. तर ठीक आहे, मग ते कसं तरी विषय काढले अभ्यास करून. ते आपण जर म्हणलो की पाठांतर करून पाठ केले पूर्ण प्रोग्राम, सेमीकोलन कसं द्यायचं, कुठं द्यायचं माहीत नाही, बट पाठ करून पूर्ण पेपर काढलं मी. ठीक आहे, बट हळूहळू रिअलाईज झालं की आपण काही गोष्टी म्हणजे ते कंटिन्यू लागणारच आहे आपल्या. आता आपण कम्प्युटर फील्डमध्ये आलं तर आपल्याला हे बेस येणं गरजेचंच आहे. त्यामुळं हळूहळू मी माझ्या ज्युनियर्सला शिकवत गेलो C लँग्वेज. भले मला थोडी जमत होती, बट तिथून कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मग यस, आपण करू शकतो, आपण विद्यार्थ्याला समजून सांगू शकतो. तेव्हापासून हळूहळू त्या गोष्टीला, आणि जी मी वाक्य वाचलं होतं की जे गोष्ट तुम्हाला अवघड वाटते त्याच्यावर तुम्ही पुस्तक लिहा, तर माझी पुस्तक पण रिलीज झालेली आहे. प्रोग्रामिंग Cची आहे, डेटा स्ट्रक्चरची आहे, कम्प्युटर ग्राफिक्सची आहे, आणि हाऊ टू क्रॅक द कोडिंग इंटरव्ह्यू हे पण पुस्तक माझी लॉन्च आहे. गुगल स्कॉलरवर अवेलेबल आहे, गुगलवर सुद्धा. त्यामुळं कसं आहे, तुम्ही फेल्युअर म्हणून घेऊ नका त्या गोष्टीला. सगळ्यात महत्त्वाचं तीच तुम्हाला एक स्टेपिंग स्टोन असते, एक दगड आहे, त्याला तुम्ही वापरा पुढच्या जर्नीसाठी. तर हे खूप महत्त्वाचं असणार आहे तुमच्यासाठी. आता जे की कोविडचा काळ होता, तर कोविडच्या काळामध्ये म्हणजे एज्युकेशनवर काय इफेक्ट झाला त्याचा, आपल्याला काय कसं फेस केलं? हो, सगळ्यात मेन मॅडम, आता पण त्याचे इम्पॅक्ट आहेत आम्हाला. सगळ्यात मेन, विद्यार्थी मोबाईलपासून लांब जायला तयार नाहीत मॅडम. त्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये सिस्टमच राबवलेली आहे की विद्यार्थ्याला मल्टीमीडिया मोबाईल नाही अलाउड. विद्यार्थी साधा मोबाईल यूज करू शकतो इमर्जन्सीसाठी. आमचे कॉन्टॅक्ट नंबर असतात पॅरेंट्सला जर कॉल करायचं असेल, आणि त्यांच्यासाठी सेपरेट आम्ही आमच्या कॉलेजमध्ये एक लॉकर सिस्टम केलेली आहे, जे की त्या विद्यार्थ्याला आपापले लॉकर असतात. त्या लॉकरमध्ये त्याने आपलं मोबाईल ठेवू शकतात आणि ॲट दी एंड तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमचं तुम्ही. तर ही सिक्युरिटी आहे. बट कोविडनं ठीक आहे, कोविडनं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिली, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या, जसं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात आपल्याला, तर त्याच्या थ्रू आपण टीचिंग केलो, आपण त्याच्या थ्रू आपण शिकलो पण. या गोष्टी खूप आपल्याला फायदेशीर ठरल्या. बट इम्पॅक्ट त्याचं की विद्यार्थी ॲडिक्ट खूप झाले त्या गोष्टीसाठी. जसं आजकाल आपण म्हणतो इन्फ्लुएन्सर असतात, हे असतात. त्यामुळं ते काय झालं की रिअलमध्ये त्यांनी ते रिअल लाईफ एन्जॉय करत आहे. त्यामुळं ते थोडंसं त्यांना लांब करणं गरजेचं आहे त्यापासून. तर थोडंसं
अडचणी येतात, बट अडचणीवर मात करावंच लागते आपल्याला, तर त्या गोष्टीला आपल्याला करू शकतो आपण. ती एक इम्पॅक्ट आहे बघा कोविडचा सगळ्यात मेन. आणि चेंज झालं एज्युकेशन सिस्टम, तिथूनच चेंज झालं मॅडम. कारण लोकांना माहीत नव्हतं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म कसे असतात, शिकवायचं कसं असतो. आज जे आपण ऑनलाईन इन्फ्लुएन्सर बघतात खूप सारे, जे ऑनलाईन ट्युटर्स आहेत बघा, ते तिथूनच फॉर्ममध्ये आलेत कोविडपासून. त्यांनी त्या म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या गोष्टीचं त्यांनी फायदा घेतला, त्यांना म्हणजे त्यांनी अपॉर्च्युनिटी बघितली त्या कन्सेप्टमध्ये आणि त्याचा आज त्यांनी आज उपयोग केला. तर ते एक चांगलं आहे एज्युकेशन सिस्टममध्ये की तुम्ही रिमोट प्लेसपर्यंत जाऊ शकता आता विद्यार्थ्यापर्यंत. तर तो एक ॲडव्हान्टेज कोविडचा आहे. आता जे की सध्या चालू आहे AI, तर AI बद्दल तुमचं मत काय आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो एज्युकेशनवर कसा होत आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स चेक करा. जेव्हा मार्केटमध्ये पहिल्यांदा आलं, आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी होतं, जेव्हा आपण त्याला व्हॉइस असिस्टंटच्या नावानं आपण यूज करत होतो, ठीक आहे, बट ते एक लिमिटेडमध्ये होतं. बट जेव्हा तो AI ChatGPTच्या फॉर्ममध्ये आलेले आहेत, त्याला जनरेटिव्ह AI म्हणतो आपण त्याला ॲक्च्युली, तर ते AIचं वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, जेणेकरून विद्यार्थ्याला सेल्फ लर्निंग करण्यासाठी खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे मॅडम. की एखाद्या विद्यार्थ्याला जर क्वेश्चन समजलं नाही, तर तो त्याच्या पद्धतीनं क्वेश्चन ChatGPTला म्हणा, मेटाला म्हणा, त्या ठिकाणी तो पोस्ट करून त्याच्या पद्धतीनं तो आन्सर ग्रॅप करू शकतो. तर एक खूप मोठं रिव्होल्युशनरी चेंज आहे AIच्या एज्युकेशन फील्डमध्ये. तर त्याचं ॲडव्हान्टेज घेणं गरजेचं आहे. ह्याच्यानं म्हणजे ड्रॉबॅक असं आहे की सोशल इमोशन जे असतात ते कमी होत चालेत विद्यार्थ्यामध्ये. जे सोसायटी रिलेटेड काही गोष्टी असतात, रिस्पॉन्सिबिलिटी ते थोडंसं कमी होतो AIमुळं. ते एक ड्रॉबॅक आहे. बट AIमुळं आजकाल विद्यार्थ्याला वास्ट अशी अपॉर्च्युनिटी अवेलेबल झालेले, ज्याचा फायदा विद्यार्थी त्यांचा चांगल्या करिअर ग्रोथसाठी म्हणा, एज्युकेशनचे कन्सेप्ट जे अंडरस्टँड नाही झाले ते अंडरस्टँड करण्यासाठी ते वापरू शकतात. त्याचा फायदा त्यांना आहे त्या गोष्टीला. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी स्टुडंटसाठी तुम्ही दुसरे प्रोग्रामिंग काय म्हणजे घेता का? हां मॅडम, आम्ही पहिल्यांदा मेन सुरुवात जी असते ना, जेव्हा आमचं अकॅडमिक चालू होतो तेव्हा आम्ही त्या विद्यार्थ्यासाठी जे कॉम्पिटिशन्स असतात बाहेर कॉलेजमध्ये किंवा आमच्याकडे, आम्ही दरवर्षी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन ठेवतो आमच्या कॉलेजमध्ये, किंवा अदर ठिकाणी जर कॉम्पिटिशन असेल त्या विद्यार्थ्याला आम्ही 100% भाग घ्यायला लावतो. कंपल्सरी पार्टिसिपेशन करणं गरजेचं. भले तुम्ही पार्टिसिपेंटचं सर्टिफिकेट का आणा, बट तुम्ही त्याचं पार्ट व्हा त्या गोष्टीचं. ठीक आहे, एक दिवस असं येईल की तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी सिक्युअर कराल, काहीतरी त्या ठिकाणी पोचाल तुम्ही, बट तुम्ही ॲटलिस्ट तिथं येणं गरजेचं आहे. इथूनच त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चालू होते, जेव्हा तो विद्यार्थ्याच्या मनातली भीती मरून जाते. ते महत्त्वाचं आहे मॅडम. कारण कसं आहे, आजकाल ठीक आहे आपण खूप सारे स्पीकर बघतो, हे करतो, ती रील झाली मॅडम. बट रिअल लाईफमध्ये जोपर्यंत स्वतःहून तो विद्यार्थी प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची ग्रोथ येत नाही. सगळ्यात लॅक ऑफ जे कॉन्फिडन्स आहे ते तिथंच असतो. ठीक आहे, आता जसं आता फॉर एक्झाम्पल फोनवर बोलणं दॅट इज नॉर्मल झालं, बट समोर आलं तर माणूस असं बोलू शकत नाही जेवढं फोनवर बोलतो. तेच महत्त्वाचं आहे की इथं कॉन्फिडन्स कमी होतो विद्यार्थ्याचं. त्यामुळं विद्यार्थ्यामध्ये हळूहळू गोष्टी येणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्याची ज्या अडचणी आहेत ती आम्ही अगोदर समजून घेतो. म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्याला कम्युनिकेशन समजत नसेल किंवा वे ऑफ एक्सप्लेनेशन अडचण येत असेल, कारण वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थी एक लेवलचा नसतो, खूप डिफरंट लेवलचे असतात. मग त्यामध्ये आम्हाला एक असा लेवल चूज करावा लागतो जे की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ते गोष्टी जायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला त्या विद्यार्थ्याची मनातली जी भीती असते ती आम्ही काढू शकतो. तर त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या सिलेबसमध्ये पण कम्युनिकेशन स्किल्स आहेत. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे ना सॉफ्टवेअर्स असतात, ETNL जसं आहे सॉफ्टवेअर आहे, जेणेकरून विद्यार्थ्याची वोकॅब्लरी वाढते. वोकॅब्लरी असेल, प्रोनाऊन्सिएशन्स वाढतात. ह्या गोष्टी हळूहळू काय होतात, विद्यार्थ्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलप करतात. आणि जसं मी अगोदर म्हणलो होतो की आम्ही विद्यार्थ्याला
सेमिनार द्यायला लावतो मॅडम, महत्त्वाचं. इंडिव्हिज्युअली, ग्रुपमध्ये ना, इंडिव्हिज्युअली प्रत्येक विद्यार्थ्यांना समोर येऊन सेमिनार देणं गरजेचं. काही काच ना, भलेही तुम्ही मराठीत बोला, भलेही तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, बट जोपर्यंत त्याच्या स्वतःच्या प्रयत्नानं काही गोष्टी होत नाही तोपर्यंत त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होत नाही. हां ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी बेंचवर बसून टॉप मारू शकतो, बट क्वचितच काही विद्यार्थी असतात जे की करिअरमध्ये ग्रोथ करतात. एक त्याचं रिझन असं असतो की विद्यार्थ्याच्या लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळं. तर ती पर्सनॅलिटी डेव्हलप करणं आम्हाला खूप गरजेचं आहे. कारण आम्ही आता जेव्हा थर्ड इयरचे विद्यार्थी असतात, मग थर्ड इयरच्या विद्यार्थ्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण ते एक्सपोजर होणार आहेत बाहेरच्या वर्ल्डला. आणि जेव्हा त्यांनी समजा बाहेरच्या म्हणजे लातूरच्या बाहेर जेव्हा जातील त्यांनी, पण तिथं त्यांना असं न्यूनगंड येऊ नये की बाबा मी खूपच मागं आहे. तर ते खूप महत्त्वाचं आहे आम्हाला. तर अशा विद्यार्थ्याला आम्ही प्रिपेअर करतो की तुम्ही बोला. जोपर्यंत त्यांनी बोलत नाही, स्वतःचे मत एक्सप्रेस करत नाही, तोपर्यंत ते विद्यार्थ्यामध्ये पर्सनल डेव्हलपमेंट होत नाही. म्हणून आम्ही विद्यार्थ्याला असे एक्सपोजर देतो ज्या ठिकाणी ते स्वतःचे ओपिनियन्स असतील, काही फीडबॅक विचारतो आम्ही, तेव्हा फीडबॅक देतात ते. 360 डिग्री फीडबॅक आमचं चालत असतो. जेव्हा आम्ही कोचिंग करतो विद्यार्थ्याकडून आम्ही फीडबॅक घेतो. यामुळे काय होतं, विद्यार्थ्यासोबत इंटरॅक्शन वाढलं का ॲटोमॅटिकली त्याची पर्सनल डेव्हलपमेंट वाढायला चालू होते. कारण ही प्रॅक्टिकल बेस्ड आहे. थेरॉटिकल बेस्ड मी काय म्हणलं तुम्हाला किंवा उद्या एवढा अभ्यास करून या, तुम्ही तेवढाच अभ्यास करणार आणि तेवढंच सांगणार. बट याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर रिअल टाईमवर भर दिलात तर ती खूप महत्त्वाचं. म्हणून प्रॅक्टिकल बेस्ड आमचं कम्युनिकेशन असतात, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये पर्सनल ग्रोथ आणि ॲज वेल ॲज कॉन्फिडन्ससुद्धा वाढत जातो त्या गोष्टीला. तर त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो त्यांना. तर आता पुढील 5 ते 10 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजला किंवा तुमच्या करिअरला कुठे पाहाल? हे बघा, कॉलेज आमचं जे आहे ते टॉपमध्येच आहे आणि नेहमी टॉपमध्येच राहणार आहे. आणि चांगल्या पद्धतीनं, फक्त महत्त्वाचं आम्ही एज्युकेशन नाही तर एज्युकेशनसोबत जे काही संस्कार असतील विद्यार्थ्याला ते प्रोव्हाइड करतो. कारण आमचं ब्रीदवाक्यच आहे त्या पद्धतीनं की आम्ही एज्युकेशनसोबत संस्कार पण विद्यार्थ्याला देतो. म्हणून आम्ही एक अशी इन्स्टिट्यूट, म्हणजे आमचं जे कॉलेज कॅम्पस आहे, एक असं एक्झाम्पल आम्हाला निर्माण करायचं आहे पूर्ण सोसायटीमध्ये, जे की कुठंच नसणार आहे. जेणेकरून आता तुम्हाला सांगितलं की विद्यार्थी मोबाईलमध्ये खूपच ॲडिक्ट झाले. तर ते एक आम्ही पहिलं प्रयत्न चालू केलं आहे की पूर्ण लातूरमध्ये म्हणा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये की मोबाईल फ्री कॅम्पस करायचं आम्हाला. विद्यार्थ्याला मोबाईल बाळगू द्यायचे नाहीत, जेणेकरून थोडंसं डिस्ट्रॅक्शन कमी होतील. अभ्यासामध्ये जे डिस्ट्रॅक्शन आले त्यांचे की थोडंसं पण मोबाईल व्हायब्रेट झाला की लक्ष जातो त्यांचा. तर ही जे डिस्ट्रॅक्शन आहे हे थोडेसे कमी करायचा प्रयत्न आहे. त्यामुळं डेफिनेटली वी आर द बेस्ट इन्स्टिट्यूट इन आवर रिजन, महाराष्ट्र म्हणा, पूर्ण भारतामध्ये म्हणा ते पद्धत. आणि संस्था वाढली तर माझा पण करिअर ग्रोथ वाढतच राहणार आहे. आणि सगळ्यात मेन, माझे विद्यार्थी चांगल्या कॉलेजमध्ये म्हणा, चांगल्या ठिकाणी जॉब करत असतील, चांगल्या आंतरप्रेनर असतील, स्वतःची इंडस्ट्री असेल, ती सगळ्यात माझी स्वतःची करिअर ग्रोथ आहे. ते की माझा विद्यार्थी चांगल्या ठिकाणी प्लेस आहे, तेच माझ्यासाठी माझं करिअर ग्रोथ असणार आहे मॅडम. तर आता स्टुडंटचं जे करिअर घडवण्यासाठी मग तुम्ही आता कॉलेजनी काय त्यांच्या कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे? हां, सगळ्यात मेन बघा, कॉलेजचं रोल खूप महत्त्वाचं आहे. जसं आई वडिलांचा रोल असतो की संस्कार देणं, तसं कॉलेजचं खूप मोठं रोल आहे की त्या विद्यार्थ्याला जे पण एज्युकेशन रिलेटेड म्हणा किंवा अदर थिंग्स रिलेटेड काही गोष्टी भेटत असतील तर ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. जसं आत्ता म्हणलं, तुम्ही विचारलात की पर्सनल डेव्हलपमेंटसाठी काय करता, ते आहे इंडस्ट्री एक्सपोजर असतो. मग त्याच्यासाठी व्हिजिट असणं, वर्कशॉप असणं, त्याच्यानंतर लेक्चर्स विद्यार्थ्याला आणून डिफरंट जे फॅकल्टीज असतात चांगल्या ठिकाणचे, चांगले एक्सपर्ट असतात, त्यांना बोलून त्यांना नॉलेजचं एक्सपोजर देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते विद्यार्थी फुलफिल होईल आपल्या संस्थेमध्ये. तर ही महत्त्वाचं इन्स्टिट्यूटचं रोल असतो त्या स्टुडंटच्या ग्रोथमध्ये. तर मग विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय सल्ले देता? हां, विद्यार्थी सक्सेस होतो, बट फक्त मनामधलं जे भीती आहे ना ते त्यांनी दूर करायला पाहिजे. पहिल्यांदा सगळ्यात मेन की
लोक काय म्हणतील, लोकांचं काही घेणं देणं नाही, कारण आपल्याला करायचं आहे. आणि आपण जेव्हा सक्सेस होतो तेव्हा खूप जण येतील आपल्या कॉंग्रॅच्युलेशन्स करायला, मेन आहे. बट जेव्हा आपण स्ट्रगलिंग असतो, स्ट्रगल फेजमध्ये असतो, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बोलणं ऐकावं लागतात, आईवडिलांना ऐकावं लागतात. त्यामुळं एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर मी अगोदर पण सांगितलं, तो सेल्फ डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. जोपर्यंत स्वतःमध्ये चेंजेस होत नाही तोपर्यंत आपण ग्रोथ करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक छोटे असे प्लॅन्स क्रिएट करणं गरजेचं आहे स्टुडंटनी, की त्याला आपण शॉर्ट टर्म गोल्स म्हणू शकतो, की एक हा आता मी ह्या सेमला चांगली पर्सेंटेज घेणार, हे माझं पहिला गोल झालं. पुढच्या सेमला ह्याच्यापेक्षा थोडे जास्त घेणार, हा माझा सेकंड गोल झाला. असं करत करत आपण त्या जी सक्सेस म्हणतो ना त्याला छोट्या स्टेप्समध्ये डिवाईड करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही ॲट दी एंडला, ॲट द मोमेंटला, त्या मोमेंटला जेव्हा पोहोचाल तुम्ही, तेव्हा बघाल तर तुमचं ॲटोमॅटिकली तुमचं सक्सेसचं जो रेट आहे, ग्रोथ आहे, ते अचीव झालेलं दिसेल. फक्त तुम्ही एक चांगलं रोड मॅप क्रिएट करा त्या गोष्टीसाठी. आणि मेन, तुम्हाला जर अचीव करायचं असेल काही गोष्टी तर तुम्ही एक मेंटॉर ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला एक मेंटॉर भेटत नाही, ते पण लॉंग टर्मसाठी, तोपर्यंत तुम्ही काही गोष्टी अचीव करत नाही. कारण मेंटॉर असा पर्सन असतो जे की तुम्हाला तुमच्या अडीअडचणीमध्ये त्या संधीचा फायदा कसा घ्यावा, अपॉर्च्युनिटी कशी असते ही सांगत असतो. त्यामुळं मेंटॉर फक्त शॉर्ट टर्मसाठी ठेवू नका. तुम्हाला जर करिअर ग्रोथ करायची असेल किंवा लाईफमध्ये ग्रोथ, तर तुम्ही मेंटरशिप असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. आणि ते पण लाँग टर्म मेंटरशिप असेल तर तुम्ही 101% तुमचं सक्सेस तुमच्या हातात असतो. तर हा एवढंच एक महत्त्वाचं आहे, स्टुडंटनी एक मेंटर आपल्यासाठी ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तुम्ही अचीव करू शकता मॅडम त्या गोष्टी. तर आज तुम्ही इथं नसतात तर काय व्हायला पसंत केलं असतं तुम्ही? मी आता, हा क्वेश्चन कसं आहे, प्रत्येकजण म्हणतो की शाळेमध्ये विचारतात की तुम्ही काय होणार आहेत, ठीक आहे. बट जे फ्युचरमध्ये ते आपण तेव्हा सांगत नसतो. तेव्हा आपण फक्त म्हणतो की मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे. आता वडिलांची इच्छा होती की डॉक्टर फील्डमध्ये जावं, बट मित्र म्हणले डॉक्टर फील्डमध्ये काय नाही, आपण आपलं इंजिनिअरिंगला जावं. त्यामुळे इंजिनिअरिंग फील्डमध्ये आलो. आणि अनफॉर्च्युनेटली जेव्हा आता ह्या फील्डमध्ये नसलो असतो तर डेफिनेटली मी एखाद्या कंपनीमध्ये असलो असतो तेव्हा. तर तुमची मग जर्नी कशी आहे? जर्नी म्हणलं तर एक स्ट्रगलिंग फेजपासून आज जे काय आहे त्या पद्धतीनं आहे. म्हणजे कसं, आता आईवडिलाकडून मोटिवेशन भेटत राहतो नेहमी. आईवडील खूप सपोर्टिव्ह असतात, त्यामुळं त्यांच्याकडे बघून ना ती जर्नी थोडी सक्सेस झालेली आहे असं वाटतं. बट अजून मी माझे गोल अचीव केलेले नाही. ते छोटे गोल्स माझे अचीव झालेले आहेत. बट डेफिनेटली ॲट दी एंड जेव्हा होईल तेव्हा मी माझे गोल्स पूर्ण कंप्लीट करेन तेव्हा. तर तुम्ही एज्युकेशनमध्ये आणखीन काय चेंजेस बघता? सगळ्यात मेन मॅडम, क्लासरूममधली जी टीचिंग आहे ना ते 4 भिंतीत नसावी. सगळ्यात मेन ते एक्सपोजर होणं गरजेचं आहे. त्या 4 भिंतीच्या बाहेर येणं गरजेचं आहे एज्युकेशन कन्सेप्ट. आता काही ठिकाणी खूप आता चेक करा की अशी एज्युकेशन झालीत की विद्यार्थ्याला डिरेक्टली प्रॅक्टिकल नॉलेजच देत आहेत. आता आपली NEP आले, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची, तर त्यामध्ये चेक करा की पहिल्या 2 ते 3 वर्ष विद्यार्थ्याला फक्त फिजिकल एज्युकेशन टाईपमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी एन्जॉय करावं ते फिजिकल एज्युकेशन सिस्टमला पूर्ण. त्यांच्यावर दप्तराचे ओझे नाहीत, काय नाही, त्यांना त्या पद्धतीनं नाही. जसं की जॅपनीज एज्युकेशन सिस्टम असेल किंवा चायनामधले मॉडेल असतील किंवा फिनलँडमध्ये असेल, तर त्यांना त्या पद्धतीनं एक्सपोजर असतो. विद्यार्थ्याला ओपन क्लासरूम टीचिंग असते मॅडम, तर ती आपल्याकडे येणं गरजेचं आहे. तर मी हळूहळू त्या प्रयत्नात असतो की माझ्या डिपार्टमेंटला की त्या पद्धतीनं विद्यार्थ्याला एज्युकेशन भेटावं, जेणेकरून आपल्यामध्ये चेंजेस झाले तर डेफिनेटली हळूहळू, ठीक आहे सध्या अडचणी येतात आम्हाला, त्या अडचणीवर मात करू, हळूहळू त्या पद्धतीनं आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करू. तर टीचिंग फक्त क्लासरूमपुरती मर्यादित नसावी, ती पूर्णतः ओपन टू ऑल असावी. हे पहिलं प्रयत्न आहे एज्युकेशन फील्डमध्ये चेंज करायचं. ओके, युअर थॉट्स अबाउट ABC ट्रेनिंग्स? पहिल्यांदा तर मी पूर्ण ABC ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं मनापासून आभार व्यक्त करतो.
की माझ्यासारख्या छोट्या माणसाला त्यांनी आज इथं पॉडकास्टसाठी बोलव. ते सगळ्यात महत्त्वाचं माझं पहिलं अचिव्हमेंट आहे ABCचं ह्या ठिकाणी आलं मी पॉडकास्टसाठी. आणि महत्त्वाचं लातूरमध्ये आपल्या शिक्षणाचं माहेरघर तर म्हणतो आपण, बट इंडस्ट्री ह्या ठिकाणी खूप कमी असतात आणि त्यांना लागणारी जी स्किल्स आहेत ते ABC इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करत आहे. ते खूप मोठं गोष्टी लातूरसाठी आहेत. तर याचं फायदा सर्वांनी घेणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणी CAD सेंटर पण आहे, IT रिलेटेड पण गोष्टी आहेत, जेणेकरून विद्यार्थ्याला इंडस्ट्रीमध्ये जी लागणारी गोष्टी आहेत ती ह्या ठिकाणी प्रोव्हाइड होतात. ते खूप महत्त्वाचं आणि मला ते खूप छान वाटलं. मला ह्या ठिकाणी प्रॅक्टिकल बेस्ड विद्यार्थ्याला गोष्टी भेटत आहे, ते खूप छान वाटलं. ते थँक्यू सो मच सर. इट्स माय प्लेजर मॅडम. तुमच्याकडून पण काही नवीन नवीन शिकायला भेटलं. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम.